तर नमस्कार, श्री स्वामी समर्थताईंनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. आणि तुम्ही सगळ्या पाहता मात्र मला कमेंट कधीच करत नाही की छान आहे व्हिडिओ का, तुम्हाला कसा वाटला काय वाटला. तर आज आहे शनिवार आणि हा शनिवारचा व्हिडिओ आहे. तर ताईंनो, आता ही पूर्वतयारी चालली महाशिवरात्रीची. कशामुळं ते पण सांगते. तर उद्या सकाळी भरपूर सारे छोटे मोठे कामं राहणार आहेत आणि ब्रह्ममुहूर्तावर रुद्राभिषेक करायचा आणि भरपूर साऱ्या सेवा उद्या करायच्या आहेत. उद्या सकाळी किती लवकर उठलं तर ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक आणि हे सगळे छोटे मोठे कामं होणार नाहीत. त्यामुळं मी जे काही उद्या मला साहित्य लागणार आहे ते साहित्य अगदी मस्त लिक्विडने स्वच्छ घासून धुवून कोरडं करून ठेवलं. आता ही जर तयारी आपण आदल्या दिवशी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी आपला पूर्ण वेळ सेवेला देता येतो. कारण काय होतं, आपण संसाराकडं जास्त लक्ष राहतं आपल्या सेवेपेक्षा, आणि सेवा ही संसारासाठीच असती. संसारासाठी सेवा करतो आपण, आपल्या मुलांसाठी, मालकांसाठी, आपल्या घरातल्या सदस्यासाठी. अगदी एक स्त्री खंबीरपणे देवाकडे जर काही मागत असेल तर ती फक्त तिच्या कुटुंबासाठी. तसंच काही आज म्हणलं आता उद्या सेवा करायची आपल्याला, त्यामुळं आजची ही सकाळची तयारी. आज मुलं गावाकडे गेले होते त्यामुळं भरपूर सारा वेळ शिल्लक होता, तर ही तयारी आधीच करून ठेवली. तसं तर प्रत्येक सणाला मी आधीच तयारी करून ठेवत असते. त्या दिवशी खूप घाई गडबड होत नाही आणि ती सण आणि मस्तपैकी जे काही आपले रिवाज असतात ते मस्त पार पडतात. त्यामुळं पहा, मी आज सगळी तयारी करून ठेवली. जी की आपण देवघरामध्ये 7 राशी ठेवतो त्या राशीचे जे कळस आहेत, जे तांबे आहेत ते घासून घेतले. अगदी त्या राशीसुद्धा फटकून परत त्यामध्ये भरायच्या होत्या. त्यामुळं आज ते सगळं घासून पुसून व्यवस्थित ठेप्याला लावून दिलं. तर चला, आता उद्या कोणती कोणती सेवा करणार आहात ताईंनो, तर ते तुम्हाला शेअर करते. तर उद्या आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. तसं तर माऊलींनी सांगितलं, तुमच्याच्याने जर मध्यरात्री करणं झालं तर नक्की करा, आणि नाही तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करा. नाही जमलं तर दुपारीसुद्धा केलं तरी चालतंय, पण मात्र उद्या रुद्राभिषेक करा. रुद्राभिषेक केल्याच्या नंतर जे काही तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला कुठेही फेकून द्यायचं नाही, आपल्या घरातल्या सदस्याला द्यायचं. जे कोणी आजारी आहे त्यांना द्यायचं. आणि उरलेलं तीर्थ आपण आता उद्या फराळीमध्ये काय काय बनवणार आहोत. आता शेंगदाण्याची आमटी भरपूर सारे बनवतात पिठलं, त्यामध्ये ते तीर्थ ॲड करायचं, पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं. अथवा आपण दही, ताक हे सुद्धा खाणार आहोत त्यातसुद्धा ते तीर्थ मिक्स करायचं. जितका वेळ अभिषेक चलल, तीर्थ भरपूर असतं, 1 ग्लासभर, तर ते सगळ्यांनी मिळून पिऊन घ्यायचं, अजिबात फेकायचं नाही. त्यानंतर आपल्याला उद्या काय काय सेवा करायची ती पण लगेच शेअर करते. तर उद्या आपल्याला कालभराष्टक म्हणायचं आहे, रुद्र अभिषेक करायचा, महामृत्युंजय मंत्र करायचा घ्यायचा आहे 1 माळ. आणि आपलं जे काही कालभराष्टक आहे ते 1 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, पण उद्या सेवा करा. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर करा. तर ही सगळी पूर्वतयारी मी का करून ठेवली, तर उद्या सकाळचे जे डबे जाणारे, म्हणजे उद्या तर तसा रविवार आहे पण हे सकाळी लवकर जातात. आता त्यांचं लवकर जाणं असल्यामुळं मग उद्या सगळे कामं सकाळी 7 वाजता आवरतील का, असं असतं ताईंनो. म्हणायला उपवास असतो, स्वयंपाकापेक्षा उपवासाचा जास्त त्रास असतो. कारण प्रत्येकाला वेगळं वेगळं खायचं असतं. कोणाला तर खिचडी खायची असते, कोणाला साबुदाणा वडा खायचा असतो, कोणाला शेंगदाण्याचे लाडू खायचे असते. सगळ्यांचे वेगळे वेगळे विचार असते, सगळ्यांची आवड वेगळी असते. त्यामुळं इथं सगळ्याच्या आवडीची आधीच तयारी करून घेतली मी. मस्त शेंगदाणे उकडले, छान शेंगदाणे भाजून घेतले, मस्तपैकी रताळं धुवून ठेवले, बटाटेसुद्धा धुवून ठेवले. उद्याची भरपूर सारी तयारी जी काही शक्य होईल ती मी आज करून ठेवली. म्हणजे उद्या सकाळी उठले की आपलं स्वामींचा अभिषेक होईल, आपला रुद्राभिषेक होईल. उद्या अगदी सगळं माझं मन प्रसन्न होईल स्वयंपाकाच्या टायमापर्यंत, कारण मी पूर्वतयारी करून ठेवलेली असेल. त्यानंतर मी बेलसुद्धा आणलं, बेल व्यवस्थित धुवून पुसून ठेवून दिलं. अगदी फुलंसुद्धा मला जे लागतील ते सगळे आणले. सुंदर असा महाराजांना हार आणला आणि हा हार महाराजांच्या फोटोला घालायचा उद्या.
त्यामुळं हा हारसुद्धा व्यवस्थित आणून फ्रीजमध्ये ठेवून दिला. कारण उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पूजा करायची म्हणल्याच्या नंतर मला काय हा हार सकाळी दिवस उगायला घरी कोणी आणून दिला नसताच. त्यामुळं मी काय केलं, आदल्या दिवशीच ही सगळी तयारी करून ठेवली. तर उद्या मला भरपूर सारे पांढरे फुलं लागत होते. जे जे प्रकारचे पांढरे फुलं भेटले ते सगळे मी घेऊन आले. तर इथं पहा, हे फुलं पाहून असं वाटत होतं की लगेच आता पूजेला बसावं का काय. तसं तर मी सकाळी छान अशी फुलं वाहूनच देवपूजा केली. पण ते फुलं होते चांदीपाटाच्या झाडाचे आणि हे फुलं अगदी छान सुंदर दिसत होते. त्यामुळं असं वाटत होतं की कधी उद्याचा दिवस उगल आणि मी कधी प्रसन्न अशी पूजा करन आणि घरात सुगंध असा स्वामींचा अत्तराचा वास येईल आणि मला स्वामींचा कसा भास होईल आणि माझ्याजवळ कसे स्वामी येतात असा माझ्या मनात भास होता ताईंनो. आणि ते सक्सेस होणार. उद्या माझ्या घरी स्वामी येणार, शंकराची मनभावे पूजा करणार मी. तुम्हीसुद्धा शंकराची मनभावे पूजा करा. अगदी छान सुंदर असे सगळी तयारी करून ठेवली मी आज. तुम्हीसुद्धा आता व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमची जी काही तयारी आहे पूर्वतयारी ती करून घ्या. तर पहा, आपले शेंगदाणे काम आवरता अगदी छान असे सुटसुटीत मस्त झालेले होते तयार. खरपूस भाजले होते. आता त्याच्यानंतर मी बनवत आहे शेंगदाण्याचे लाडू. आता हे लाडू बनवायचे म्हणलं तरी शेंगदाणे भाजणं, गूळ किसणं भरपूर वेळ जातो ह्याला. आधी जर हे करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी त्रास होत नाही. म्हणून माझी तयारी तर झाली. आता तुम्ही कधी करताय ताईंनो, नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी पूर्वतयारी आवडली का. आणि नक्की मला कमेंट करा आणि नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा नवीन असताल तर. गूळ मात्र छान पाहून आणा. कधी गुळामध्ये काय होतं, खूप खडे निघतात. तर हा गूळ छान होता, गावरान होता आणि त्याचे मस्त लाडू तयार आहेत. 9 ते 10 लाडू करून घेतले. अगदी किचन स्वच्छ आवरून आता निघायचं होतं दुकानाकडं. आणि पहा, हे सगळे कामं आवरल्याच्या नंतर माझ्या मनाला शांती भेटली. सगळे काम आवरले आत्ताच. तर ताईंनो, तुम्हाला जर आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर पूर्वतयारी आज करून ठेवायची असेल तर अवश्य करा. उद्याची सगळं आपलं जे काही चित्त आहे ते संसारामध्ये असतं आणि ते चित्त संसारामधून देवाकडे जावं म्हणून ही पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची असते. म्हणून मी करून ठेवली, तुम्ही सुद्धा करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज आता लाईव्ह घ्यायचं आहे मला. श्री स्वामी समर्थ. लाईक आणि सबस्क्राईब करा.